देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है। देवा देता है तो छप्पट फाड के देता है। छगन भुजबळांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। निधी दिल्याबद्दल भुजबळांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। अजित पवारांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर रवींद्र चव्हाण आक्रमक। अजितदादांनी असं वक्तव्य करायला नको होतं। अपने गिरेबान में झांक के देखिए, रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली। अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं ते फडणवीस आणि मोदींनी सांगावं। संजय राऊतांची टीका, सरकारला मागणी। महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा दणका। महायुतीचे 70 उमेदवार बिनविरोध। मतदानाआधीच भाजपचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी। बिनविरोध उमेदवार निवडणूक आयोगाच्या रडारवर। बिनविरोध उमेदवारांसंदर्भात निवडणूक आयोगाने मागवला अहवाल। पालिका आयुक्त देणार अहवाल। इतिहासात कधीच इतके उमेदवार बिनविरोध आले नव्हते। तर बिनविरोध निवडून आलेल्यांचं कर्तृत्व काय, ते निवडून येतातच कसे, संजय राऊतांचा घणाघात। निवडणूक आयुक्त हे सरकारच्या ताटाखालचं मांजर। उमेदवार बिनविरोध करण्यासाठी कुणाचे फोन आले ते तपासा, संजय राऊतांची मागणी। तर सर्वत्र दबाव आणि पैशांचा वापर सुरू, राऊतांचा गंभीर आरोप। भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ। मुंबईतील वरळी डोममध्ये संध्याकाळी पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंसह नेतेही राहणार उपस्थित। पालीतील खंडोबा यात्रेत भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण। लाखो भाविकांच्या साक्षीने खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा संपन्न।